जेव्हा जेव्हा मनुष्याला प्रपंचामध्ये लाभ होतो ना, तेव्हा तेव्हा मनुष्य काय म्हणतो? कृपा झाली म्हणतो. मग घर बांधलं, गाडी घेतली, त्याच्यावर नाव लिहितो. काय लिहितो? संत कृपा, देव कृपा. मला सांगा, संतांच्या आणि देवाच्या कृपेने प्रपंचातील लाभ होत नाहीत महाराज? आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कीर्तन रत्न यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मनुष्य हा कोणतेही काम करत असताना त्या कामातून मिळणारा लाभ विचारात घेत असतो, भले तो हुशार असू नाहीतर मंद बुद्धीचा असू. म्हणून तर शास्त्रकार म्हणतात ना, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. अहो, मनुष्य कितीही मंद बुद्धीचा असू द्या, पण तो प्रत्येक काम करत असताना त्या कामातून मिळणारा लाभच विचारात घेतो. बघा, आपल्या गावात काही जण रिकामे बसलेले असतात ओट्यावर, काय काम ना धंदा ना हरिगोविंदा, काय काम नसतं महाराज त्यांना. असे रिकामे बसतात, त्यांना आपण काय म्हणतो? रिकाम टेकडे. एक जण आला, म्हटला, रावसाहेब, तुम्ही इथं बसण्यापेक्षा जरा माझ्या गोट्यात बसता का हो? पण हा काय म्हणतो? मी का बसू? माझा यात काय फायदा? हा म्हणतो, मी तुम्हाला 100 रुपये देतो. अहो, काय नाही, माझी गाय व्याली, मला थोडं तालुक्याच्या ठिकाणी जाऊन यायचंय, वासरू लहान आहे, त्याला राखण बसायचंय. पण हा काय म्हणतो? मी का बसू? हा जेव्हा याला 100 रुपये देतो ना महाराज, तेव्हा तो बसायला तयार होतो. म्हणजे मला सांगा, ओठा आणि गोठा काय दूर आहे का? आणि ओट्यातही बसायचंय आणि गोट्यातही बसायचंय, पण पैसे देतो म्हटल्यावर तयार झाला. म्हणजे मनुष्य हा लाभ असल्याशिवाय कर्माला प्रवृत्त होत नाही. माणसाची प्रवृत्ती आहे महाराज. विठ्ठल बघा, आजकाल लाभ मिळण्यासाठी आता तरुण मंडळी कुठं जातात? तर बाबा खाटू श्यामला जातात. काय गीत आहे? अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम भले आ जाए, हौसला हार न जाऊं. तीन बाण के धारी, तीनों बाण चलावो ना. टाळी, एक टाळी. माता माऊलींनी हातवर करा, पुरुष वर्ग हातवर करा सगळ्यांनी. तीन बाण के धारी, तीनों बाण चलावो ना. मुश्किल में दास तेरा, अब जल्दी आओ ना. तीन बाण के धारी, तीनों बाण चलावो ना. मुश्किल में दास तेरा, अब जल्दी आओ ना. हरे के सहारे बाबा, हरे के सहारे, हरे के सहारे मेरी हार हराओ ना. तीन बाण के धारी, तीनों बाण चलावो ना. मुश्किल में दास तेरा, अब जल्दी आओ ना. तीन बाण के आओ ना. मुश्किल में दास तेरा, अब जल्दी आओ ना. या प्रपंचामध्ये प्रत्येक पुरुष अडकलेला आहे आणि या प्रपंचातून सुटका करण्यासाठी प्रपंचात आता लग्न होत नाहीत काही जणांचे, म्हणून लग्न करा व्हावात म्हणून तिकडे जातात महाराज. मला एकच सांगायचंय, लाभाशिवाय मनुष्य हा कर्मप्रवृत्त होत नाही. बघा, आणि जेव्हा जेव्हा मनुष्याला प्रपंचामध्ये लाभ होतो ना, तेव्हा तेव्हा मनुष्य काय म्हणतो? कृपा झाली म्हणतो. मग घर बांधलं, गाडी घेतली, त्याच्यावर नाव लिहितो. काय लिहितो? संत कृपा, देव कृपा. मला सांगा, संतांच्या आणि देवाच्या कृपेने प्रपंचातील लाभ होत नाहीत महाराज? तुम्हा सर्वांना जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र माहिती आहे, त्याचबरोबर अन्य संतांचंही चरित्र माहिती आहे. काय परिस्थिती होती त्यांच्या प्रपंचाची? दुष्काळ आटिला, द्रविडेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. स्त्री एक अन्न करिता मेली. हे दुष्काळ आटिला, द्रविडेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. एक अन्न करिता मेली. दुष्काळ आटिला, द्रव्य नेला मान,
स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. मला एकच सांगायचंय, हा, संतांच्या आणि देवाच्या कृपेने प्रपंचातील लाभ होत नाहीत महाराज, तर परमार्थातील लाभ होतात. बघा, जेव्हा जेव्हा आपला प्रपंच विस्कळीत होतं ना, तेव्हा तेव्हा समजायचं अहो ती खून आहे देवाची. जेव्हा देव आपल्या घरी येतो ना, तेव्हा तो आपला प्रपंच विस्कळीत होत असतो. त्याचा पड्याची रा संसाराची, त्याच्या पड्याची रा संसाराची, त्याच्या पड्याची रा संसाराची, त्याच्या पड्याची रा संसाराची. देवाची खून आला ज्याच्या घरा, देवाची आला ज्याच्या घरा, देवाची खून आला ज्याच्या घरा, देवाजीच्या गुण आला ज्याच्या घरा. त्याच्या पड्याची रा संसाराची, त्याच्या पड्याची रा संसाराची, त्याच्या पड्याची रा संसाराची, त्याच्या पड्याची रा संसाराची. खूप योग्य प्रमाण दिले महाराज. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. तुम्ही टाळ्या वाजवत चला, म्हणजे कसं आम्हाला उल्हास येत आहे. विठ्ठल विठ्ठल. देवाची ते खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराची. हा सगळा अभंगच बघून घ्या ना, म्हणजे आपल्याला कळन. आपण नाही तिथे संत कृपा आणि देवकृपा लावत असतो. ओ, संतांच्या आणि देवाच्या कृपेने प्रपंचातील लाभ होत नाही, तर प्रपंचातील लाभ होत नाही, तर परमार्थातील लाभ होतात महाराज. तुकोबाराय म्हणतात, तुकोबारांवर प्रपंचात जेव्हा जेव्हा संकट आलं ना, तुकोबाराय बरे झाले म्हणतात. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे, पिढा गेली. हे फक्त तुकोबारायच बोलू जाणं महाराज. याच्यापेक्षा आपलं कसं आहे, उलट आहे, सगळंच उलट आहे आपलं. विठ्ठल बघा, एक जण वारीला निघाला. वारीला निघाला, पडशी बांधली, वळकुटी बांधली आणि वारीला निघाला. तेवढ्यात त्याचा मुलगा धावत आला. म्हटला, दादा दादा, आपला बैल मेला. आता बैल मेला म्हटल्यानंतर यांनी पडशी वळकुटी तशीच फेकून दिली, पळाला गोट्यात. आता ह्या वर्षी कशाची वारी? पुढच्या वर्षी वारीच्या वेळेला वारकरी घरी आले. म्हटले, दादा चला ना वारीला. हा म्हणतो, मला वारीत धार्जिन नाही. काय म्हणतो? वारीत धार्जिन नाही. हे म्हटले, का बरं? हां, मागच्या वर्षी वारीला निघालो आणि बैल मेला, आता दुसरं काहीतरी म्हणून मरण, म्हणून वारीत धार्जिन नाही महाराज. अरे तू ज्या घरात राहतो ना, त्याच घरात आता तुझे कितीतरी मेले. आजा मेला, पंजा मेला, आजा मेला, पंजा मेला, आजा मेला, पंजा